नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी के म्हणजे जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे. आजचा जो भाग आहे तो भाग आहे 7वा. चला तर सुरू करूया. जी के प्रश्नोत्तरे भाग 7वा. एक जगदवासी आर्य या टोपण नावाने आपले लिखाण कोणी केले? जगदवासी आर्य या टोपण नावाने दादोबा पांडुरंग यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मस्थळ कोणते? त्यांचं जन्मस्थळ होतं पापळ, जिल्हा अमरावती, राज्य आहे महाराष्ट्र. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? त्यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं आत्मवृत्त. मराठी साम्राज्यातील नाणी व चलन हा निबंध कोणी लिहिला? नाणी व चलन. न्यायमूर्ती रानडे यांनी नाणी व चलन हा निबंध लिहिलेला आहे. वेदांग ज्योतिष हा प्रसिद्ध प्रबंध कोणाचा आहे? हा प्रसिद्ध प्रबंध आहे लोकमान्य टिळकांचा. हायलँड या लेखकाने कोणाची तुलना इटालीच्या काहुरशी केली आहे? हायलँड नावाचे लेखक होते. या लेखकाने गोपाळकृष्ण गोखले यांची तुलना इटलीच्या काहुरशी केली आहे. राजा क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपजेला या शब्दामध्ये शिवरायांचा गौरव कोणी केला आहे? हा गौरव केला आहे महात्मा फुले यांनी. भारतातील 27वे राज्य कोणते? 27वे राज्य जे आहे ते आहे उत्तरांचल. तर राज्य निर्मितीच्या क्रमानुसार 27वे जे राज्य आहे ते उत्तरांचल आहे. चहाच्या उत्पादनात कोणते राज्य देशामध्ये आघाडीवर आहे? आसाम हे राज्य आघाडीवर आहे. अक्साई चीन हा पठारी प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात मोडतो? हा प्रदेश भारताच्या जम्मू काश्मीर नावाचं जे राज्य आहे त्यामध्ये तो मोडतो. मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी ही संकल्पना प्रथम कुणी मांडली? ओपन युनिव्हर्सिटी जी आहे हिची संकल्पना मांडलेली आहे हेरॉल्ड विल्सन यांनी. ही सर्वप्रथम ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच मुक्त विद्यापीठाची कल्पना जी आहे संकल्पना मांडली होती. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे मुख्यालय जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे. कोणाच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडले? महमद तुगलकाच्या कारकिर्दीमध्ये चंपावती नगरीस बीड हे नाव पडले. प्रभावती देवीचे प्राचीन मंदिर कोणत्या शहरात आहे? परभणी या शहरामध्ये हे मंदिर आहे. पन्हाळा हा किल्ला 12व्या शतकात कोणी बांधला असे म्हणतात? दुसरा भोज याने बांधला असं म्हटलं जातंय. भारत व चीन मधील सरहद्दीच्या रेषेला काय म्हणतात? म्हणजे भारत आणि चीन दरम्यान जी बॉर्डर लाईन आहे तिला काय म्हणतात? तर तिला मॅकमोहन रेषा, मॅकमोहन लाईन या नावाने ओळखले जाते. विजेचा पाळणा म्हणजेच लिफ्टचा शोध कुणी लावला? हा शोध लावलेला आहे ओटिस या शास्त्रज्ञाने.
सॅलिनोमीटर या उपकरणाचा उपयोग काय? सॅलिनोमीटर हे जे उपकरण आहे तर क्षार द्रावणाची घनता मोजण्यासाठी सॅलिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. विद्युत ऊर्जेचे एकक कोणते? विद्युत ऊर्जेचं एकक आहे जूल, किलोवॅट पर आवर. बेडकाच्या हृदयाला किती कप्पे असतात? बेडकाच्या हृदयाला 3 कप्पे असतात. कोणत्या जीवनसत्वाला सूर्यकिरण जीवनसत्व म्हणतात? ड जीवनसत्व जे आहे त्याला सूर्यकिरण जीवनसत्व म्हणतात. सूर्यप्रकाशाच्या कोवळ्या उन्हापासून, कोवळ्या सूर्यकिरणापासून हे जीवनसत्व आपल्याला प्राप्त होतं. पोलिओ हा रोग कशापासून होतो? पोलिओ हा रोग विषाणूपासून होतो. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे असं कोणी म्हटले आहे? जॉन ड्यूई नावाचे शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे का शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हा संदेश कोणत्या समाजसुधारकाने तृतीय रत्न या नाटकातून दिला आहे? तृतीय रत्न हे जे नाटक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर महात्मा फुले आहे. की स्टोन ऑफ द कॅबिनेट आर्क या शब्दात कोणाचे वर्णन केले आहे? या शब्दामध्ये पंतप्रधानांचं वर्णन केलेलं आहे. नेपाळ या देशाची राजधानी कोठे आहे? तर नेपाळ या देशाची राजधानी काठमांडू आहे. गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? गाजरामध्ये प्रामुख्यानं अजीवनसत्व आढळतं. पाणी कोणत्या तापमानावर उकळते? तर पाणी हे 100 डिग्री सेंटीग्रेड या तापमानावर उकळते. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षता सिद्धांत म्हणजेच रिलेटिव्हिटी थेरी हा सिद्धांत मांडलेला आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तारापूर या ठिकाणी तो आहे. लखिना पॅटर्न कशाशी संबंधित आहे? लखिना पॅटर्न जो आहे तो प्रशासन सुधारणा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स याच्या संदर्भामध्ये तो आहे. जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? जगप्रसिद्ध खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? कॉफीचं जे उत्पादन आहे ते कर्नाटक राज्यात होतं आणि चहाचं उत्पादन हे आसाम या राज्यामध्ये होतं. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? राणीगंज हे जे ठिकाण आहे तर ते दामोदर नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये हे वसलेलं आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केलं होतं? सत्याग्रह आंदोलन जे आहे ते साने गुरुजी यांनी केलं होतं. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ 1942 ला सुरू झाली होती. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेट जो आहे तर त्याला खाण्याचा सोडा या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याची संख्या किती असते किंवा किती आहे? 288 आहे. नाथसागर हे धरण कोठे आहे? नाथसागर हे धरण पैठण या तालुक्याच्या ठिकाणी आहे. पैठण हे औरंगाबाद जिल्ह्यात असून राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? हे विद्यापीठ जे आहे ते नाशिक या ठिकाणी आहे.
अमृतानुभव या ग्रंथाची रचना कुणी केली? अमृतानुभव नावाचा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. संत ज्ञानेश्वर यांचं जन्मगाव आहे आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? उज्ज्वला योजना ही LPG गॅसच्या संदर्भात आहे. ओहम हे कशाचे एकक आहे? तर ओहम हे विद्युत रोधाचं एकक आहे. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय. के जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता? के जीवनसत्व जर नसेल तर हिमोफिलिया नावाचा आजार होतो. प्रोटॉनचा शोध कुणी लावला? प्रोटॉनचा शोध हा रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने लावला. सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती कोणती? तर सरपंच जो आहे हा ग्रामसभे थ्रू सिलेक्ट झाला पाहिजे अशी रिकमेंडेशन, अशी शिफारस प्राध्यापक PB पाटील या समितीने केली होती. सिंदफणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदफणा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे. विद्युत प्रभाराचं एकक कोणतं? विद्युत प्रभाराचं जे एकक आहे ते आहे कुलोम. महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो? महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्यामधील जो दुवा असतो तो महानगरपालिकेचा आयुक्त असतो. नरोरा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? नरोरा अणुविद्युत केंद्र हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. महाराष्ट्र पोलिसांचा पोलीस रेझिंग डे सप्ताह कधी साजरा केला जातो? पोलीस रेझिंग डे हा जो सप्ताह आहे तो 2 ते 8 जानेवारी या दरम्यान साजरा केला जातो. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभाग मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा अकादमीचे मुख्यालय कोठे आहे? हे ठाणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील तुरुंगामधील कैद्याच्या रोजंदारीचे दर ठरवणारी समिती कोणती होती? तुरुंगामधील कैद्याच्या रोजंदारीचे दर रेट ठरवणारी जी समिती होती त्या समितीचं नाव होतं मीरा बोरवणकर समिती. गडचिरोली पोलीस दलाने स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबास मदत करण्यासाठी सुरू केलेला प्रकल्प कोणता? या प्रकल्पाचं नाव आहे प्रोजेक्ट अग्निपंख. भारतातील सर्वाधिक महिला पोलिसांची संख्या असणारं राज्य कोणतं? सर्वाधिक महिला पोलिसांची संख्या असणारं राज्य आहे महाराष्ट्र. मोफत वायफाय सुविधा असणारे भारतातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते? मोफत वायफाय सुविधा असणारे भारतातील पहिले पोलीस आयुक्तालय जे आहे ते ठाणे पोलीस आयुक्तालय आहे. कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते? त्या कारागृहाचं नाव आहे नागपूर मध्यवर्ती कारागृह. महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेले ॲप्स कोणते आहे? त्या ॲप्सचं नाव आहे प्रतिसाद व पोलीस मित्र. प्रतिसाद व पोलीस मित्र. महाराष्ट्र पोलीस दलाचं मासिक कोणतं? महाराष्ट्र पोलीस दलाच्या मासिकाचं नाव आहे दक्षता. पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे सदर रक्षणाय खल निग्रहणाय. आसाममध्ये कोणते तेल कारखाने आहेत? आसाम या राज्यामध्ये दिग्बोई, नुनमती, गुवाहाटी
असे तेल कारखाने आहेत, ऑइल फॅक्टऱ्या आहेत. दमन शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दमन हे शहर दमनगंगा नदीकाठी वसलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती? महाराष्ट्र राज्य जे आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. हा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जात असतो. आसाम राज्याची सीमा कोणत्या दोन देशांना भिडलेली आहे? आसाम जे भारतातील एक राज्य आहे, भूतान आणि बांगलादेश या दोन देशांना त्या राज्याची सीमा भिडलेली आहे. संगमनेर व नेवासे ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? तर प्रवरा नदीकाठी ही गावे वसली आहेत. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे? हे केंद्र आहे मुळेगाव, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे. संत गाडगेबाबाचे शेणगाव हे जन्मस्थळ कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? बऱ्याच ठिकाणी शेणगाव असा सुद्धा उल्लेख आहे, काही ठिकाणी शेंडगाव आहे. तर शहानूर नावाची एक नदी आहे, त्या नदीकाठी हे जन्मस्थळ वसलेलं आहे. प्रसिद्ध नाटककार भाऊभूती यांचे स्मारक कोठे आहे? भाऊभूती यांचं स्मारक आहे आमगाव, जिल्हा गोंदिया या ठिकाणी आहे. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्सला त्याच्या विवाह प्रसंगी कोणी आंदण दिले? त्यांचं पोर्तुगीजांनी हे बेट आंदण दिलं होतं. पेशवाई नंतरचा मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर कोण बनला? त्या गव्हर्नरचं नाव आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. निकटदृष्टिता हा दृष्टिदोष असल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो? निकटदृष्टितेसाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो आणि दूरदृष्टीसाठी बहिर्वक्र या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? ती संख्या आहे 78. मराठा सत्तेमध्ये शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान गुप्त वार्ता, पदे आणि अंतर्गत प्रकरणे हाताळणाऱ्या मंत्र्यांना काय म्हटले जात असे? त्या मंत्र्यांना वाकेनवीस असं म्हटलं जात असे. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ डॅश डॅश आहे. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ आहे RNA. मानवी शरीरात किती खनिजे असतात? मानवी शरीरामध्ये खनिजाची संख्या आहे 24. डॅश डॅश पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवतात. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सन पासून बनवलं जातं. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? ध्वनीची तीव्रता ही डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. भारत सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता ॲप लॉन्च केला आहे? याचं उत्तर आपणा सर्वांना माहीतच आहे. त्या ॲपचं नाव आहे आरोग्य सेतू. अलीकडेच ए रामचंद्रन यांचे निधन झाले, ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? ए रामचंद्रन जे होते तर ते वैज्ञानिक होते. भारताचे प्रवेशद्वार कोणते? भारताचे प्रवेशद्वार आहे मुंबई. मुंबईचा गवळीवाडा कोणत्या शहराला म्हणतात? मुंबईचा गवळीवाडा अशी ओळख असणारं शहर आहे नाशिक. मुंबईचा गवळीवाडा त्याला का म्हटलं जातं? तर ज्या जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत, दूध दुभतं जे आहे, तर ते नाशिक परिसरातून मुंबईला जातं, म्हणून मुंबईचा गवळीवाडा म्हणून या शहराला ओळखलं जातं.
व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला? हा प्रकल्प सुरू झाला होता 1973 साली. सैन्य दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात आहे? सैन्य दलाचं मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्राच्या पुणे या शहरामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेनुसार कोणता मूलभूत अधिकार नाही? मालमत्तेचा अधिकार. ययाती या कादंबरीचे कादंबरीकार कोण? ययाती ही कादंबरी विष्णू सखाराम खांडेकर यांनी लिहिलेली आहे. विधानसभेची कार्यवाही सुरू करण्यासाठी किमान किती सदस्य आवश्यक असतात, म्हणजेच घनसंख्या, कोरम? यासाठी 1/10 इतके सदस्य असणे आवश्यक आहे. वज्रेश्वरी, निंबोली, सातीवाली आणि बाणगंगा हे काय आहेत? तर गरम पाण्याचे झरे आहेत हे. भारतातील पहिले मानवरहित विमान तयार करण्याचे श्रेय कोणाला जाते? हे श्रेय जातं यशवी तळपदे यांना. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे मुख्यालय कोठे स्थित आहे? ते आहे अकोला या ठिकाणी. भारतीय वायुदलात एअर मार्शल पदापर्यंत पोहोचलेली पहिली भारतीय महिला कोण? या महिलेचं नाव आहे पद्मा बंदोपाध्याय. आणि शेवटचा प्रश्न आहे की चाणक्याचे दुसरे नाव काय होते? तर चाणक्याचे दुसरे नाव होते कौटिल्य. धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सीएन स्टडी पॉइंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील. थँक्स.